इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिवजन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। ह्याच्या जवळ्यात घालून हात मोजणी जात ती जात मराठ्याची, आणि महाराष्ट्रात राहून शुभाला ओळखत नाही ती जाती जळायची, ती जाती जळायची। शुभा याचं नाव आहे की ऐकलं का अंगात धात तिचं बळ येतं, रक्त सळसळतं, अंगावर काटे येतात। असा एक राजा जो रयतेसाठी जगला, असा एक नेता जो लोक कल्याणासाठी झिजला, आणि असा एक योद्धा जो अन्याय विरुद्ध लढला, आणि असा एक वीर पुरुष ज्याने स्वराज्याचा पाया रचला। महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे। शिवाजी जन्मापूर्वी महाराष्ट्रात अनेक लोकशाही होत्या। मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही अशा अनेक सत्ता होत्या। त्यांनी महाराष्ट्रात धुमाकूळ माजवला होता। लाखो मराठे मुघलांच्या कैदेत जाऊन मारले जात होते। आया बहिणींची आबरू लुटली जात होती। स्त्रियांचा कुंकवाचा धनी मारला जात होता। शेतकऱ्याचा कैवारी नव्हता। मराठी माणसाला जगण्याचा हक्क नव्हता, आणि त्यावेळी पुरा महाराष्ट्र अंधारात जगत होता, आणि त्यांना फक्त एका प्रकाशाचा किरण हवा होता। आणि ती वेळ आली, सह्याद्रीत गर्जना झाली। सह्याद्रीच्या कुशीतून एक भगवा टिळा चंद्राचा लावून एक तारा चमकला। जिजाऊच्या पोटी शिव जन्मला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवाजी महाराज जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे रयतेला वाटू लागले की आता आपल्याला प्रकाशाचं किरण मिळणार। आणि महाराज 16 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी स्वराज्य सूत्रे हातात घेतली। त्यांनी घोडदौड सुरू केली। एवढ्या लहान वयात त्यांनी धाडसी व साहसी काम चालू केले। महाराज मावळे व पुणे खोऱ्यातील माणसांकडे जाऊन त्यांच्या मनात स्वराज्याविषयी आस्था निर्माण करत, त्यांना हे काम करण्यासाठी तानाजी मालुसरे, वीर प्रभू देशपांडे या अशा अनेक वीरांनी त्यांना मदत केली। संकटकाळी ते कधीही डगमगत नसत, ते आपल्या प्राणाची आहुतीही देत। जगणारे ते मावळे होते, जगवणार तो महाराष्ट्र होता। जगणारे ते मावळे होते, जगवणार तो महाराष्ट्र होता। अख्ख्या कुटुंबाला विसरून रयतेला सांभाळणारा फक्त एक शिवबा होता। महाराजांचा रयतेवर खूप प्रेम असाय। महाराज काय म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, इतकं प्रेम ते शेतकऱ्यांवर करायचे। शिवजन्मापूर्वी अनेक राजे होऊन गेले, आणि शिवजन्मानंतर अनेक राजे उदयास आले। शिवजन्मानंतर अनेक राजे होऊन गेले, आणि शिवजन्मानंतर अनेक राजे होऊन गेले, पण रयतेच्या मनावर आणि इतिहासाच्या पानावर राज करणारा राजा फक्त शिवबाराजे होऊन गेले। मित्रांनो, महाराजांना कळले की पश्चिमेकडून आपल्याला धोका आहे, त्यामुळे त्यांनी आरमाराची उभारणी केली, आणि लागोपाठ त्यांनी 300-350 किल्ले जिंकून घेतले। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता। स्वराज्य निर्माण करण्याचा इरादा त्यांचा नेक होता। असा जिजाऊंचा पुत्र लाखात नव्हे तर अख्ख्या जगात एक होता। शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनगटाच्या बळावर, शक्तीवर आणि बुद्धी कौशल्यावर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकवला। विजेप्रमाणे तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला। वाघ नक्याने अफजल खानाला फाडून गेला। स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा शिवबा राजा माझ्या महाराष्ट्रात होऊन गेला।